आपल्या झोपेवर होणारे आक्रमण. मिथक विरुद्ध सत्य. तुम्ही रात्री फक्त 5 मिनिटांसाठी मोबाईल हातात घेता आणि अचानक 1 तास कसा जातो हे कळतही नाही. सकाळी उठल्यावर थकवा, चिडचिड आणि दिवसभर आळस जाणवतो. मित्रांनो, आज आपल्या झोपेवर एक शांत पण गंभीर आक्रमण सुरू आहे. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत झोपेबाबतचे 10 लोकप्रिय मिथक आणि त्यामागील सत्य. मिथक क्रमांक 1. दररोज 5-6 तास झोप पुरेशी असते. सत्य. प्रत्येक व्यक्तीची गरज वेगळी असली तरी बहुतेक प्रौढांना साधारण 7 ते 9 तासांची झोप आवश्यक असते. सतत कमी झोप घेतल्यामुळे स्मरणशक्ती कमी होऊ शकते, लक्ष केंद्रित होत नाही, हृदयविकार आणि मधुमेहाचा धोका वाढू शकतो, मानसिक तणाव वाढू शकतो. मिथक क्रमांक 2. झोप येत नसेल तर मोबाईल पाहिला की झोप येते. सत्य. मोबाईल, टॅबलेट आणि टीव्ही मधून येणारा निळा प्रकाश, ब्लू लाईट, शरीरातील मेलॅटोनिन या झोपेस मदत करणाऱ्या हार्मोनचे उत्पादन कमी करू शकतो. त्यामुळे झोप उशिरा लागू शकते. मिथक क्रमांक 3. सुट्टीच्या दिवशी जास्त झोप घेतली की आठवड्याची झोप भरून निघते. पण सत्य. सुट्टीच्या दिवशी जास्त झोप घेतल्याने थोडा आराम मिळू शकतो, पण नियमित झोपेची कमतरता पूर्णपणे भरून निघत नाही. नियमित वेळेवर झोपणे अधिक फायदेशीर असते. मिथक क्रमांक 4. रात्री उशिरापर्यंत सोशल मीडिया वापरण्यात काहीच हरकत नाही. पण सत्य. सोशल मीडिया फक्त डोळेच जागे ठेवत नाही तर मेंदूलाही सतत सक्रिय ठेवतो. नवीन व्हिडिओ, नवीन पोस्ट, नवीन नोटिफिकेशन, मेंदूला विश्रांतीच मिळत नाही. मिथक क्रमांक 5. घोरणे म्हणजे गाढ झोप. सत्य. घोरणे काही लोकांमध्ये सामान्य असू शकते, परंतु काही वेळा ते स्लीप ॲपनिया सारख्या झोपेच्या विकाराचे लक्षण असू शकते. मोठ्याने घोरणे किंवा झोपेत श्वास अडखळल्यास वैद्यकीय सल्ला घेणे योग्य ठरते. मिथक क्रमांक 6. वृद्ध लोकांना कमी झोप लागते. सत्य. वय वाढल्यावर झोपेचा पॅटर्न बदलू शकतो, पण झोपेची गरज पूर्णपणे कमी होते असे नाही. मिथक क्रमांक 7. दारू प्यायल्याने छान झोप लागते. सत्य. दारूमुळे काहींना लवकर झोप लागल्यासारखे वाटू शकते, पण झोपेची गुणवत्ता कमी होऊ शकते आणि रात्री वारंवार जाग येऊ शकते. मिथक क्रमांक 8. झोपेच्या गोळ्या हा कायमचा उपाय आहे. सत्य. झोपेच्या गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि आवश्यक तेव्हाच वापराव्यात. दीर्घकालीन उपाय म्हणजे चांगल्या झोपेच्या सवयी विकसित करणे. मिथक क्रमांक 9. मी झोपण्यापूर्वी न्यूज पाहतो म्हणजे माहिती वाढते. सत्य. उत्तेजक किंवा तणाव निर्माण करणाऱ्या बातम्या झोपण्यापूर्वी पाहिल्यास मन अस्वस्थ राहू शकते आणि झोपेवर परिणाम होऊ शकतो. मिथक क्रमांक 10. झोप ही वेळेचा अपव्यय आहे. सत्य. झोप म्हणजे शरीर आणि मेंदूची नैसर्गिक दुरुस्ती प्रक्रिया. झोपेमुळे स्मरणशक्ती सुधारते, रोगप्रतिकार शक्ती मजबूत राहते, निर्णय क्षमता सुधारते, मन शांत राहते. मग काय करावे? दररोज या 5 सवयी लावा. झोपण्याच्या 1 तास आधी मोबाईल बाजूला ठेवा. रोज एकाच वेळेला झोपा आणि उठा. रात्री उशिरा चहा, कॉफी कमी घ्या. शयनकक्ष शांत, अंधारात आणि थंडावा असलेलं ठेवा. झोपण्यापूर्वी पुस्तक वाचा, प्राणायाम करा किंवा ध्यान करा. आज झोपेवर सर्वात मोठे आक्रमण युद्धामुळे नाही, तर आपल्या हातातील डिजिटल स्क्रीन, सततच्या नोटिफिकेशन्स आणि अखंड माहितीच्या प्रवाहामुळे होत आहे. तंत्रज्ञान आपल्यासाठी आहे, आपण तंत्रज्ञानाचे गुलाम होऊ नये. जर आपण आपल्या झोपेचे संरक्षण केले तर आपल्या आरोग्याचे, मनाचे आणि भविष्यातील यशाचेही संरक्षण होईल. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि या विषयावरील असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच शतायुषी चॅनलला सबस्क्राईब करा. खाली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही झोपण्यापूर्वी मोबाईल किती वेळ वापरता. धन्यवाद. पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू.